नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण नंबर 4 1857चा स्वातंत्र्य लढा या प्रकरणाच्या खाली जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रकरण नंबर 4 1857चा स्वातंत्र्य लढा. या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. यातला पर्याय आपल्याला काय करायचा आहे, उत्तराच्या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला टिंबटिंब हे नाव दिलं. तर या ठिकाणी रिकाम्या जागेचं उत्तर असं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले. 2 नंबर आहे, रामोशी बांधवांना संघटित करून टिंबटिंब यांनी इंग्रजाविरुद्ध बंड केले. या ठिकाणी रिकामी जागेचं उत्तर आहे उमाजी नाईक. रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. त्यानंतर 3 नंबर आहे, 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी टिंबटिंब हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. तर याचं उत्तर आहे भारत मंत्री. आणि 4 नंबर आहे, भारतातील संस्थाने टिंबटिंब या गव्हर्नर जनरलने खालसा केली. तर या ठिकाणी रिकाम्या जागेचं उत्तर आहे लॉर्ड डलहौसी याने काय केले, भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली. आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, पुढील पैकी विधाने सकारण स्पष्ट करा. तर पहिला प्रश्न आहे, इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला. तर याचं कारण आहे, इंग्रजांनी 1803 मध्ये ओडिशा जिंकून घेतला. येथे असणाऱ्या पायकांच्या वंश परंपरागत जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या. मिठाच्या किमतीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेप्रमाणे पायकांचे जीवनही असह्य झाले. त्यामुळे संतापलेल्या पायकांनी 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला. दोन नंबरचा प्रश्न आहे, हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. तर याचं कारण आहे, ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. या बंदुकातील काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असल्याची बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली. गाय हिंदूंना पवित्र तर डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असल्याने हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे या सैनिकात असंतोष निर्माण झाला. प्रश्न क्रमांक 2 मधलाच 3रा उपप्रश्न आहे, भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. तर याचं कारण आहे
भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही, कारण भारतीय सैनिकांकडे पुरेशी आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांकडे असलेली मोठी आर्थिक ताकद आणि अनुभवी सेनानी भारतीय सैनिकांकडे नव्हते. भारतीय सैनिकांकडे शौर्य असले तरी इंग्रजांप्रमाणे योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यात ते कमी पडले. दळणवळणाच्या साधनांवर इंग्रजांचा ताबा असल्याने आपल्या सैनिकांच्या जलद हालचाली करण्यात इंग्रज यशस्वी ठरले. यामधला चौथा उपप्रश्न आहे, स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. तर याचं कारण असं आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली. भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. सर्व जातीचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्यात एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव होण्याची भीती इंग्रजांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करून पुन्हा उठाव होणार नाही याची काळजी घेतली. तुम्ही 3 आणि 4 नंबरचा हा पॉइंट जरी लिहिला तरीही या प्रश्नाचं कारण धरण्यात येईल. यामधलाच 5वा उपप्रश्न आहे, इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. याचं कारण असं आहे, आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा इंग्रजांचा हेतू होता. त्यासाठी त्यांनी नवी महसूल पद्धती अंमलात आणली. इंग्लंडमध्ये तयार होणारा माल भारतीय बाजारपेठेत विकून आर्थिक फायदा मिळविण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले. या धोरणामुळे भारतीय उद्योग बंद पडून इंग्रजांचा व्यापार भरभराटीस आला. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती? तर ती आहेत, आपल्या परंपरा, चालीरीती, रूढी यात इंग्रज शासक हस्तक्षेप करत आहेत अशी भारतीय समाजाची धारणा झाली. सामाजिक दृष्ट्या विघातक अशी सतीची चाल, विधवा विवाह बंदी अशा प्रथांना इंग्रजांनी कायद्याने बंदी घातली. असे कायदे करून परकीय सरकार आपली जीवन पद्धती मोडू पाहत आहे असा लोकांचा समज दृढ होऊ लागला. प्रश्न क्रमांक 3 मधला दुसरा उपप्रश्न आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले? तर याचं उत्तर आहे, 1857च्या उठावाची व्याप्ती उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली. संपूर्ण भारतभर आणि एकाच वेळी उठाव झाला नाही. पुढचं कारण आहे, इंग्रजांप्रमाणे उठावाला एकसंघ असे नेतृत्व मिळाले नाही.
अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याने उठावकऱ्यांची ताकद कमी पडली. शौर्य असूनही युद्धातील डावपेच आखण्यात उठावकरी कमी पडले. उठावकऱ्यांकडे पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. इंग्रजांकडे असलेली आर्थिक ताकद, अद्ययावत शस्त्रे आणि अनुभवी सेनानी यांचा उठावकऱ्यांकडे अभाव होता. दळणवळणाचा ताबा इंग्रजांकडे असल्याने सैन्याच्या शिस्तबद्ध व जलद हालचाली त्यांना करता आल्या. त्यांच्यापुढे भारतीय सैन्याचा निभाव लागला नाही. इंग्रजांची आरमारी ताकद भारतीय संस्थानिकांपेक्षा मोठी होती. याच कारणांमुळे काय झालं, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश आले. यामधला तिसरा उपप्रश्न आहे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. तर ते परिणाम पुढील प्रमाणे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविरुद्ध जनतेत असलेल्या असंतोषामुळे हा लढा लढला गेला याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही याची खात्री होऊन 1858च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ब्रिटिश पार्लमेंटने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला. राणी व्हिक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागली. इंग्रजांनी भारताच्या लष्कराची पुनर्रचना करून अंतर्गत धोरणात्मक बदल केले. यानंतर चौथा उपप्रश्न आहे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही. भारतीय समाज सामाजिक दृष्ट्या एकसंघ होणार नाही याची काळजी घेणे. भारतीय समाजात जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणांवरून सतत संघर्ष होतील असे प्रयत्न करणे. भारतीय समाज घटकात एकमेकांविषयी मने कुलुषित करण्यासाठी फोडा व राज्य करा हे धोरण सूत्र ठरवले गेले.